आता सकाळ झाली, वाजले 11:30. आईकडे आली म्हटलं तर जरा लेटच. तर चला आंघोळ तर झाली आहे. ते आईच्या इथे ना खिडकी आमच्या इथे ला नजारा दाखवते जरा. एवढं काही दिसत नाही तरी पण थोडाफार दाखवते. बाल्कनी आहे, छोटीशीच बाल्कनी आहे बघा. एवढी लांब लचक आहे. असे झाडं लावले तिने आणि बघा इथे फूल पण आले. आणि हा झाड आहे ना खूप खूप वाढतो, पण हा फूल खूप सुंदर आहे. ते महादेवला आवडतो हा फूल. मस्त वाटतं ना. असे झाडं लावले आईने. मस्त आहे ना. हा महादेवला आवडतो फूल. वेले पाडला बिडला की काय पाडू नको. मस्त वाटत ना. चला आता आम्ही चाय पितोय. हे बघा आता बसले चाय प्यायला. हे काय आई? हे कोथिंबीरच्या पुऱ्या. कोथिंबीरच्या पुऱ्या कशा बनवल्या तुम्ही? गव्हाचं पीठ 1 चमचा, बेसन 1 चमचा रवा, हे ते मिक्स करून तेल टाकलं मोहनसाठी. असं आहे काय? बघा आमच्या आईला ना कामं भरपूर असतात तरी पण बघा कोथिंबीर. बघा आमच्या आई एवढी काम करून थकते ना तरी पण काय नाही तर काय बनवते ती. मला आता मी बसलेली, मला बोलली चाय नाही पियाली का? म्हणजे पिते करून. तर हिने ना हे कोथिंबीरच्या पुऱ्या बनवल्या. आता बघूया खाऊन कशा झाल्या ते. मस्त झाले का कुरकुरीत. छान केलं. चला आता चाय पिऊया. चायचा नाश्ता, चिवडा, बिस्किट, आईने बनवलेले पुरी, कोथिंबीर पुरी खरंच खूप सुंदर आहे. तर चला फायनली आमचा चाय नाश्ता झालाय. आणि ही काल मीनी मेहंदी लावली, म्हणजे रात्री जेवल्यानंतर. आणि ही मेहंदी माझ्या भाचीने लावली. 2 हाताला लावली. तिने काली मेहंदी लावली. बॉर्डर असतं ना ते. कुठे गेली बघ. जिले किटकिट असते. ये नाही कांजोर एक नंबरची. तिला काय त्रास होते ते मी तुम्हाला सांगू काय? नाही आहे ना, मला काहीच कामं नाही देत आहे. मी तिला बोलली आई मी काय करू? तर ती बोलली तू काय करू नको आणि तू मध्ये मध्ये येऊन सुद्धा पण नको, अशी मला बोलली. पण ही माझी भाची आहे ना, ती कामाला जाते. आज संडे असल्यामुळे तिला सुट्टी आहे. आणि मी आली आहे ना, तर तिला आता काम करायचं आहे ना. आणि आई तिला कामं सांगते. खोबरा खिसला कोणीने, आता कांदे कापते आहे आणि लसूण अद्रक हे सर्व कापून झालंय तिचं. आणि ती मला बडबड करते तू का नाही काम काय बोलायचं. ते कांदे कापले म्हणजे कापते ती. खोबरा अद्रक लसूण सर्व झालं. आणि इथे फेस बघा. नाही इथे बघ, इथे बघ चबरा. इथे बघ, इथे बघ. सोलून तर दे. सोलून दे ना. माझी बहीण आंघोलीवरून आली आता. मी तू काप मधी ना, तू कशाला सोलते? स्टुपिड आहे. असं असतं पोरी. हे मधून हे काप शेंड्या, मग मी हे सोलते. कशा दोघे काम करतात ते बघा. आता यांना खरी किंमत समजणार. कसं आम्ही महिन्याचे 3 दिवस करतो. आज तुम्ही करता तर कसे किटकिट होते तुम्हाला. वर मी नाही वर आहे ना तुझ्या वर. मी टॅरेस वर जाणार आहे. आज मी आणि माझी भाची टॅरेस वर जाणार आहे. तुझा आता राहून दे. दोघी ते काम करून दे. हे बघा. अरे वा वा वा. काय हे दोघींचं अरे बापरे. अरे हात बीत काय. तर चला आता आम्ही तयार झालोय. आणि तयार ह्याच्यासाठी झाले की मला 2-3 रील बनवायचे. आणि मी माझ्या भाजीवरच आले. तर माझी भाजी बोलली मावशी आपण ना रील इथे बनवूया गच्चीवर. तर चला आई स्वयंपाक बनवते म्हणजे दाखवते तुम्हाला. आई काय बनवते तू? आई तू नेहमी आम्ही आल्यावर वडेच का बनवते?
मग काय बनव? हा काय बनव? बोल ना, वडे तुला आवडतात म्हणून बनवते. आवडतात पण आणि चिकन बरोबर तेच लागतात ना. हो आणि पुऱ्या आई काय आपण प्रत्येक वेळेला बनवतोच. बनवले आहे चिकन आणि इथे ती वड्या तळते. तर बघा आज किती माझं चांगलं नशीब आहे. चल आई आम्ही येतो जरा 2-3 रील बनवून. पोरांना जेवून दे. मी अशी तयार झाली दाखवते तुम्हाला. ही बघा साडी नेसली आहे, बघूया. केला तिचा एक काम हाय. मी कशी बेकार दिसते. मी माझी भाजीने माझा मेकअप केलाय. हे आमच्या आईच्या रूमचा म्हणजे बिल्डिंग मधला टॅरेस. माझं मेकअप ना लय बेकार केलाय कलीने. चला आता मी रील बनवतो. मेट्रो आहे बघा इथे समोर आहे ना, मेट्रो जाते. हे छान असं चालू केला का व्हिडिओ? हे बघा माझी बहीण कामावर नाही येते. हे बघ. चला जाऊ बोलते आपल्याला. आत्ताशी एक रील झाली आहे, आता दुसरी रील बनवते आम्ही आणि खूप मजा येते. पण माझा मेकअप चांगला नाही आहे. या पोरीने केलेला मेकअप माझा. केसाची एक स्टाईल बघा कशी केली. लवकर व्हिडिओ काढायचा ना ती नाही रे किती आली. ए माझा मेकअप बघितला कसा केलाय? बेकार दिसतोय ना. काय छान. आम्ही बाहेर आलो म्हणजे गच्चीच्या खाली. हा लावली गच्ची आहे. आता इथे लॉक केलेला होता कारण पोरं ना आले असते कदाचित. आणि बघा ही पोरगी आता आवाज. आम्ही इथेच राहिलो असतो. साईडच्या इथे पॅसेज बघा किती मोठा आहे, छान. हे काय ग कॅमेरा? आम्ही रील बनवली मस्तपैकी. तर चला आता आम्ही आता घरी आली आणि आईकडे आलो म्हटलं तर थोडा काय पुरा जास्ती आराम असतो. मस्तपैकी रील बिल बनवली आम्ही लोकांनी. आल्या म्हणून एवढे सर्व एन्जॉय होते. नाहीतर मी माझ्या घरी कामच करत बसली असते. आणि आईने चिकन आणि वडे बनवले, तुम्हाला दाखवते. आणि वडे का माहितीये का? वडे आम्हाला आवडतं, सर्वांना वडेच आवडतात. आणि आईने केलेले वडे खूप भारी लागतात. आमची आई बघा चिकन असं बनवते. आम्ही मालवणी पद्धतीत बनवतो आहे ना आई? आपण मालवणी पद्धतीत बनवतो ना. चला या तुम्ही पण वडे चिकन खायला. ए तुम्ही जेवलो काय? आता जेवते. उद्याचं सामान आणायला जायचंय बहिणी बरं. आता तयार झालोय आणि मी चालली आता उद्याचं सामान आणायला. घेऊन जायची आहे कारण बाहेर वातावरण तसं झालंय पावसाचा. आणि आता भाऊजाई माझी छत्री देते. कुठल्या छिजोरीत ठेवली आहे काय माहिती नाही छत्री. ते ना लवकर श्रद्धा. ही बघा कशी छत्री रे देवा. असं बोलते तू. नवीन छत्री आहे. आता ही बंद कर ना. दीडशाने चालू छत्री घरात देते मला. कोणाची आई? हा मग ते बघूया याच्याकडे. मग तुझे बरे होते त्याच्यावर. पानं बघा कशी घेतली. वड्याचे पान दाखव अशी जरा.
झाड लावणार आहे. मी ना आता माझ्या बहिणीबरोबर आली आहे भाविका गोडमध्ये. मेन गोष्ट हा सोनारवाला ना माझ्या पण ओळखीचा आहे. कितीतरी वर्ष 5-6 वर्ष झाले असेल ना. 5-6 वर्ष झाले. तेव्हा माझं सोनं आहे ना, माझं थोडंफार सोनं मी इथनाच बनवलेलं या दुकानामधून. आणि खरंच हे खूप चांगले आहे, खूप समजून घेतात. म्हणजे मला ना तेव्हा मला गरज होती ना सोन्याची, तेव्हा माझे असे पैसे थोडेफार ठेवायचे आणि मला माझं ते सोनं द्यायचं. असं नाही कधीच बोलले नाही. आणि माझं अर्ध सोनं आहे ना मी या भाविकामधूनच बनवलंय. डिझाईन तर म्हणाले ना तर खूप सुंदर आहे. एवढंच की मी दादरवरनं मालाडला यायला मला जमायचं नाही ना, तरी ते मला एक दिवस मला कुठला तर सण आहे आणि मला आदल्या दिवशी घ्यायचं आहे घालायला करून, तर मला कधी नाही बोलले. हा घेऊन जा विद्या, बिंदास घेऊन जा, दुसऱ्या दिवशी सोनं आणून द्यायचं. पण असं नाही की पुरेच पैसे दे मग तू सोनं घेऊन जा, असं कधीच आमच्या बाबतीत केलं नाही. आणि आता मी आली आहे ममता बरं, कारण तिला हार बघायचा होता. आणि आता हे मला बोलतात आहे की आता तुला ओळख पटली काय, असं पटली काय, खूप वर्ष झाले. तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. हे बघा, हे भाविका. कसं वाटतं तुम्हाला मी आले? खूपच छान वाटते. एवढ्या वर्षानंतर आले आणि एवढ्या जुना कस्टमर या ठेवतो तेच आमची मोठी उपलब्धी आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि आता तर खरंच खूप छान छान डिझाईन त्यांनी म्हणजे ठेवले. सर्व गोष्टी हारापासून गळ्यातल्या चैनी, मंगळसूत्र, कानातले नथ, खूप खूप सुंदर आहे. आणि खरंच खूप समजून घेतात गिरायकाला डिझाईन कुठली पाहिजे कुठली नाही. माझं तर हार आणि कानातले आणि मंगळसूत्र म्हणायला गेलं ना तर मी ह्यांच्याकडनेच बनवून घेतलं. आणि मला वाटते म्हणजे पाहिजे तशी कानातलीची डिझाईन किंवा हार, मंगळसूत्र मी त्यांच्याच कडनं बनव. आणि आता पण मला पुढ्यात ना एक मंगळसूत्र म्हणजे दाखवलंय आणि एक हार दाखवले. ते बघा मी तुम्हाला डिझाईन दाखवते जवळ ना. हा किती तोल्याचे हो? हा 4.5 तोल्याची घंटन आहे कालेमणी सोडून. बघा बोला आता. आणि सेम तसंच मिरर कटिंगचे काम या मंगळसूत्र पेंडल मध्ये आणि या घंटन मध्ये पण आहे. फिनिशिंग एक नंबर येणार तुम्हाला. आणि खरंच खूप सुंदर आहे, मस्त आहे, भारी वाटतं. शायनिंग मस्त काम केलेलं आहे. हा बघा, भारी वाटतं ना. चला हार पण लावून दाखवते ना मला. आणि हार खरंच खूप सुंदर आहे, नाजूक आहे. हा मंगळसूत्राच्या हिशोबाने हा असा नाजूक हार खूप सुंदर दिसते. भारी वाटतं ना खरंच. बघितलं. आणि आता माहितीये तुम्हाला असे मंगळसूत्र हातात घालायचे आले आणि हे मला आवडलं सुद्धा. आणि मी हे घातलं पण हे आहे ना मला काय म्हणतात ठीक आहे घे ना, घेऊन जा करून, पण ह्याचे पैसे बाकी आहे. याला म्हणतात माणुसकी आणि विश्वास. तो आमच्या इथे सोनारवाला आहे ना भाविका, त्याच्याकडे आहे. तर खरंच मी आता माझा नवरा नाही आहे माझ्यासोबत, नवऱ्याला घेऊन येईल तेव्हा मी घेईल. मला हे घ्यायचंच आहे. मस्त वाटतं ना. फणसासाठी आम्ही फिरतोय बघा, तिघं बसून. फणस काय भेटत नाही आहे घ्यायला. आता बघते, बघ गोड आहे का फणस. बघा बघूया अर्धा केवढा येतोय. सफेद थैली पण नाही ती, काली थैली त्याच्यात दिसत पण नाही. हे समोसे. आई बोलली मला गोड काहीतरी आण, म्हणून तिच्यासाठी जिलेबी घेतली बघा. समोसा का मला आवडला नाही रगडापुरी खातोय. फायनली आता घरी आलोय. गेलो होतो 5:30 ला, आता आलो 9:30 वाजता. एवढा तुझ्यासाठी केक आणलाय, जिलेबी आणले, तरी काय काम करते. आईस्क्रीम पण आणली आहे. पोरं आईस्क्रीम खातात आहे. कशी आहे? तर चला फायनली आम्ही काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. चाव ही माझी बारकी बहीण आहे ना, माझ्यापेक्षा लहान आहे, पण तिचा ना लय चाव असतो. जरा शांत बस. आपल्याला दाखवायचं आपण काय काय केली उद्याची तयारी ती आज. ठीक आहे, आता मी दाखवते आम्ही काय काय घेऊन आले. ती सकट आम्ही वड्याचे पानं आणले आणि वड्याला जाणार आहे पूजाला.
कारण सर्व फांदी घेत होते म्हणजे चला आम्ही पण फांदी घेतोय आणि फांदी घेतली आम्ही 10 रुपयाला एक फांदी पडली, आम्ही 3 फांदी घेतल्या. त्याच्यानंतर आम्हाला फणस काय भेटला नाही, त्यामुळे आम्ही असे गरे घेऊन आले फणसाचे. ते म्हणजे 1 किलो आणलं ना का हा फणस आपण अर्धा 1 किलोचे, म्हणजे हे 200 रुपयाचे गरे घेऊन आलो आहे. बघा किती महाग झालं आहे. हां, जांभूळ आम्हाला जरा बरे पडले, 100 रुपयाचे अर्धा किलोचे. परत हे करवंद आणले, ते पण आम्ही 40 रुपयाचे आणले. आंबे आणले आम्ही 200 रुपयाचे 2 किलो, 1 किलो ना, हां 2 किलो म्हणजे 21 तरी हाय असे आंबे. आणि 1 डझन आम्ही केले घेऊन आलो. एक आंबा आईच्या घरात नाही. आणि हे देठाचे पानं. परत आपल्याला लागणार हे पोटीचं सामान, हे वस्त्र आणले, सुपारी आणली आहे. परत हे दिवा पुजण्यासाठी मस्त रेडीमेड आता निघाले दिवे. हे बघा मस्त आहे ना. लोक तर ते दिवा घेऊन जायचे, स्टीलचा दिवा. आता हे पेटवायचं आणि वड्याच्या झाडासमोर ठेवून आपण पुजू शकतो. आणि हे आम्ही मणे आणले, ते अजून काय आम्ही भरले नाही, आता भरायचे आम्हाला. परत हे धागे मेन आहे सर्वात मेन. हे 7 जण हे सर्व सामान घेऊन आलो आहे आम्ही. आता आईने जेवण बनवलंय दुपारचा, तोच आम्ही आता रात्री जेवणार आहे. बाकी उद्याची थोडीफार आम्हाला तयारी करायची आहे, ती आता करतोय. आणि बस, तर चला आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही इथे ना बाल्कनीमध्ये बसलो आहे, मी आणि माझी भाजी आणि हा माझा आहे भाचा. इथे नेत्रा मॅडम बसली आणि खरंच खूप सुंदर आणि छान वाटतंय आणि मस्तपैकी छान वाटतं.